म्हणून पाळला जातो. कंबाईन गट 2001. स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिवस, शोक दिवस की कामगार दिवस? डेफिनेटली याचा आन्सर जे आहे ते आहे शोक दिवस. ओके, आन्सर काय राहत आहे तर शोक दिवस राहतं. का? कारण की 16 ऑक्टोबर 1905 ला बंगालची फाळणी अंमलात आली. ओके, काय आहे? बंगालची फाळणी अंमलात आली. हा महत्वाचा पॉइंट इथे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मुळात जुलै 1905 रोजी, ओके, जुलै 1905 रोजी सरकारने अधिकृतरित्या बंगालच्या फाळणीचा निर्णय जाहीर केला. बंगालच्या फाळणीचा निर्णय जाहीर केला. ओके, पण फाळणी होणार हे डिसिजन झालेले होते आणि डेफिनेटली 1903 पासूनच. ओके, मी सांगते तुम्हाला 1903 पासूनच त्यासाठी कार्य करणं सुरू झालेलं, म्हणजे त्याच्या विरोधात मोठमोठ्या सभा झालेल्या. 1903 पासून ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवात झालेली आहे. जमाव एकत्रित करणं सुरू झालेले आहे. फाउंडेशन हॉल आहे, त्या ठिकाणी सभा झालेल्या आहे. म्हणजे इव्हन ना एकेका सभेला 10-10, 12-12 हजार लोक उपस्थित राहायचे. इव्हन अर्ज विनंत्या झालेल्या आहे. माझ्या मते एक 70,000 वगैरे लोकांनी अर्ज केलेला, विनंत्या केलेलं जे लेटर आहे ते पण दिलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी झाल्यात, पण बंगालची फाळणी मात्र काही थांबलेली नाहीये. ओके, तिच्याबद्दल पण बोलूया. सध्या तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की 16 ऑक्टोबर 1905 ला बंगालची फाळणी अंमलात आलेली आहे. तर मग हा बंगालमध्ये शोक दिवस म्हणून पाळण्यात आला. तर हा शोक दिवस काय तर त्या दिवशी बंगालमध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरात चुली पेटल्या नाही. सर्वांनी कडकडीत असा उपवास केलेला आहे. जथ्यांनी लोक अनवाणी गंगेपर्यंत जातात आहे, गंगेमध्ये स्नान करतात आहे आणि वंदे मातरम म्हणत सर्वत्र ते फिरू लागलेले आहे. ओके, वंदे मातरम हे जे गीत होतं हे उत्स्फूर्तपणे ह्या बहिष्काराच्या चळवळीचं घोषण गीत बनलं आणि बंगालच्या लोकांनी ऐक्याचं प्रतीक म्हणून एकमेकांना राख्या बांधलेल्या आहे आणि अशा पद्धतीने हा शोक दिवस जो आहे तो सांगण्यात आलेला आहे. ओके, तर अशा प्रकारची ही माहिती. आता जाऊया त्या क्वेश्चन